नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध मयेकर, मधुशोभा निवास होमस्टेचा एक सदस्य. येत्या 27 डिसेंबर 2025 रोजी मधुशोभा निवासला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आपण एक खास ऑफर ठेवलेली आहे. दिनांक 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्ये जर आपण बुकिंग करत असाल तर आपल्याला मिळणार आहे 10% ऑफ. आपल्या इथे राहण्याचे जे चार्जेस आहेत ते 300 रुपीज पर पर्सन, जे की 24 तासासाठी आहेत, ते फक्त तुम्हाला मिळणार आहेत 270 रुपीजमध्ये. आहे ना खुशखबर? तसेच इंडियन रेल्वेने 19 डिसेंबर पासून म्हणजेच शुक्रवारपासून एक स्पेशल ट्रेन सोडलेली आहे क्रिसमस वेकेशनसाठी, जी आहे 01151 CSMT करमाळी स्पेशल ट्रेन, जी सुटते CSMT वरून रात्री 12:20 आणि कणकवलीला पोहोचते अराउंड 9:30. या ट्रेनची बुकिंग 6 डिसेंबर पासून चालू होणार आहे. तो आहे ना हे सोने पे सुहागा. जर तुम्हाला पूर्ण सिंधुदुर्ग फिरायचे असेल तर तुम्ही नक्की मधुशोभा निवास होमस्टे मध्ये बुकिंग करा. कारण का मधुशोभा निवास आपल्याला दाखवतं मालवण, देवगड आणि मसुरा आणि बांदिवडे या जवळील असलेले स्पॉट्स. मालवणमध्ये आपण कव्हर करतो सिंधुदुर्ग किल्ला, वॉटर स्पोर्ट्स, राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारला आहे तो आपण दाखवतो. तसेच साळगावकरांचा सोन्याचा गणपती, तारकर्ली बीच, देवबाग बीच, तसेच सनसेट पाहण्यासाठी आपण रॉक गार्डनला जातो आणि येताना आई भराडी देवीचे दर्शन घेतो. आणि आपण देवगडमध्ये पाहतो कुणकेश्वर मंदिर, गजबादेवी मंदिर, देवगड पवनचक्की, दाभोळमधील पोखरबाव गणपती आणि बाळूमामाचे मंदिर. तसेच आपण संध्याकाळी सनसेट पाहण्यासाठी जातो आचरा बीचला. आणि तिसऱ्या दिवशी आपण आचऱ्याला कांदळवन सफारी करायला जातो. आणि त्यासोबतच जर आपल्याला कायाकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर ते देखील आपण प्रोव्हाइड करतो. त्यासोबतच आपण आडवली या गावातील श्री स्वामी समर्थांच्या समर्थगड या मठात जातो, जो की सिंधुदुर्गातील सर्वात मोठा मठ आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल इंस्टाग्राम आणि सगळीकडे फेमस असलेलं एक गाव एक गणपती असे कोळील गाव आपल्या होमस्टे पासून फक्त 7.5 किलोमीटरवर आहे. तो स्पॉट देखील आपण कव्हर करतो. तर कसली वाट पाहतात? लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बुकिंग निश्चित करा. थँक्यू.